सर्वांना कडक जय भीम। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाबासाहेबांनी संविधान शपथ केलेले भाषण, त्यांच्या वापरातल्या दैनंदिन वस्तू, त्यांचे कपडे, त्यांची भांडी सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। 14 एप्रिलच्या निमित्ताने आम्ही निघालेले आहोत सिम्बोसिसला भेट द्यायला। माहिती पडलं तिथं म्युझियम आहे, चला म्हटलं म्युझियमला भेट द्यावी म्हणून पकडली बस आणि बस लागलो आपल्या वाटेवर आणि थेट पोहोचलो आम्ही सिम्बोसिसच्या म्युझियमला भेट द्यायला। तर हे म्युझियम तुम्हाला याचा ॲड्रेस पण मी तुम्हाला सांगते की कुठे आहे ते, नक्की तुम्ही भेट द्या। हे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला इथं बस स्टॉप पण जवळ मिळून जाणार, ओके ना। आंबेडकरांनी महाड सत्याग्रह केला तेव्हाचे टिपलेले हे चित्र आहे, ओके। त्यानंतर आपण बघत आहोत तिथे भारतीय घटना मसुदा सादर केलेली तेव्हाचं हे चित्र आपण बघत आहोत। आणि आपल्या ओळखीचं हे पुणे करार सर्वांना माहितीच आहे, तेव्हा आंबेडकरजी गांधीजींना भेट द्यायला गेलेले होते तेव्हाचं हे चित्र आहे। त्यानंतर झालेलं होतं हे जे आपण काळाराम मंदिर सत्याग्रह, ते सुद्धा इथं बाबासाहेबांनी पार्टिसिपेट केलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथविधी तुम्हाला बघायला मिळून राहिलेले आहे तेव्हाचे चित्र आहे। इथं तुम्ही माहिती पॉज करून बघू शकता, ओके ना। इथं पूर्ण माहिती आम्ही सांगू शकणार नाही, तर तुम्ही पॉज करून इथं व्हिडिओ बघू शकता। आणि नागपूरमध्ये केलेले धर्मांतर तेव्हाचे चित्र। आय होप तुम्ही इथपर्यंत माझ्यासोबत प्रवास केलेला असेलच। आता समोरचा प्रवास आपण कंटिन्यू करूया। आता आपण जाणार आहोत बाबासाहेबांची गॅलरी बघायला। तर इथे बाबासाहेबांनी काही त्यांचा जो इतिहास आहे तो आपल्या इथं माहितीसोबत आपण बघणार आहोत। काही मोजकेच मी इथं चित्र काढलेले आहेत, माहिती त्यांची तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्ही इथं पॉज करून बघू शकता, ओके। बाबासाहेबांना जेव्हा डॉक्टर ऑफ लॉची पदवी प्रदान केली तेव्हाचे चित्र आहे। तुम्ही इथं वेगवेगळे म्हणजे फोटोसोबत मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे, तर ते तुम्ही नक्कीच पॉज करून बघू शकता। मी इथं पूर्ण म्हणजे जेवढं जमलं तेवढा प्रयत्न नक्कीच केलेला आहे, ओके। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या खुर्चीत बसून त्यावेळचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना सुपूर्द केली होती। आणि हीच खुर्ची टेबल आहे ज्यावर बसून डॉक्टर आंबेडकरांनी भारताची घटना लिहिलेली होती। तर असं रिअल वाटण्यासारखं आहे एकदम। तेव्हाच्या काळातील भांडी जे बाबासाहेब आंबेडकरांनी इथे वापरलेले आहे, त्यांच्या काळातली भांडी इथे ठेवलेली आहे। म्हणजे त्या काळातील भांडीसुद्धा तिथं पण कुकर वगैरे मस्त दिसून राहिलेला आहे। चांगल्या प्रकारेच भांडी होते त्या काळात पण असं दिसायला येऊन राहिलेलं आहे, ओके। हे भांडी झालं आणि इथं हे आंबेडकरांचं जेवणाचं टेबल आहे, टेबल खुर्चीवर ते जेवण करायचं अशी मांडणी केलेली आहे। छान व्यवस्थितपणा असा दिसून राहिलेला आहे ते। त्यांची भांडी, त्यांचे डबे खूप चांगल्या प्रकारे ते व्यवस्थित मांडणी करून दिसून राहिलेले आहे। आणि सोबतच तुम्हाला इथे एक इलेक्ट्रिक शेगडी दिसणार, तिथे त्यांना गरमागरम जेवण द्यावं लागत होतं असं साहेबांनी सांगितलेलं होतं। तर त्यासाठी म्हणून त्यांच्या इथं आपल्याला एक इलेक्ट्रिक शेगडीसुद्धा दिसणार। आंबेडकर आणि माईसाहेब आहे तिथे, आणि इकडच्या साईडला आपल्या रमाई आणि आंबेडकरजी यांचे फोटो लावलेले आहेत। त्यानंतर आपण इथं गेलेलो आहोत एका नवीन गॅलरीमध्ये, तिथंसुद्धा आंबेडकरांचे इथे विविध फोटोसोबतच माहिती असं दिलेली आहे, ते पण इथं आपण पूर्णपणे बघणार आहोत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा प्रवास करायचे तेव्हा प्रवास करताना जे साहित्य ते सोबत न्यायचे ते हे साहित्य आहे. त्यांना प्रवास करताना लागायचे ते हे साहित्य आहेत. आणि इथे आपल्या घरगुती वापरातील आपल्याला भांडी बघायला मिळून राहिलेले आहेत. हे त्यांचे घरगुती वापरातील भांडी आहेत. आम्ही पूर्ण गॅलरी वगैरे बघून झालेली आहे. आता आम्ही रिटर्न जाणार आहोत. सो व्ह्यू बघा, खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. Which I must express clearly is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, there, I should have thought that in order to make a start, in order to induce every party, every section in this country, it would be the act of greatest statesmanship for the majority party even to make a concession to the prejudices of people who are not prepared to march together. And it is for that that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily